उपोषण करते देवरामजी दामू भांजे म्हणजे आमचं नाव करी देवरामजी भांजाचा उपोषण देवरामजी लांडे आणि राजे साहेब आपण दोघांनी मिळून सोडवलेला आहे. आज खरं तर 7 महिने झाले माणसाला कामावर रुजू करून नाही घेतलं. त्यांचा पगार नाही. या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, या ठिकाणी नगरसेवक आहेत, या ठिकाणी आमचे पोपटदादा आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी आले आहोत. खरं तर या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे. पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत. मी खरं तर नगराध्यक्ष मॅडमला धन्यवाद देईन. तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज या 2 महिन्यामध्ये करत असताना पहिलं उपोषण कुणाचं सोडलंय तर खरं तर एक दूध दबडा खरं तर मावळ पट्ट्यातलं एक सफाई कामगार त्यांना 6 महिने कामं हजर करून नाही घेतलं. पण आज त्यांना आपण खरं तर शिवसाहेबांना मगाशी फोन लावला आणि शिवसाहेबांना मी खरं तर माझ्या आदिवासी वादळी भाषेत सांगितलं का शिवसाहेब आजचा दिवस हा शिवाजी महाराजांचा जन्मदिन आहे आणि शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या दिवशी एखाद्या गरीब आदिवासी माणसानं जर आत्महत्या केली तर त्याला जबाबदार या नगरपालिकेचे सगळे अधिकारी राहतील. म्हणून त्यांनी फोनवरती खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना आदेश देऊन टाका. हा आदेश दिलेला आहे. नगराध्यक्षांच्या हत्या तो आदेश त्यांना देणार आहे. उद्या त्यांना हजर करून घेणार आहेत. या ठिकाणी उपनगराध्यक्ष आमचे मित्र गुजराम या ठिकाणी हजर झालेले आहेत. आमचे नगरसेवक खरं तर इनामदार सगळे मित्र माझे म्हणजे सगळी एका बैठकीची मंडळी. पण मी तुम्हाला सांगतो काजळे साहेब नगरीचा नगराध्यक्ष म्हणजे तो नगरीचा मुख्यमंत्री आहे. तुम्ही मनाची बोलता बोलता काहीतरी म्हणलं कुणाचा तरी दबाव काही संबंध नाही. नगर अध्यक्षांचाच नगर शिवने ऐकायचं आहे. शिव हा नगर अध्यक्षांचा सचिव आहे. त्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो त्यांचा सचिव असतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो त्यांचा सचिव असतो, गावचा सरपंच असतो त्यांचा ग्रामसेवक असतो. तसा नगराध्यक्ष मॅडमचा हा शिव सचिव आहे. नगराध्यक्षांनी सांगायचं, उपनगराध्यक्षांनी सांगायचं, नगरसेवकांनी सांगायचं आणि शिवने कारभार करायचा. आणि असं जर कोणाला नगरपालिका कुणाच्या बापाची नाही. नगरपालिका ही गोरगरीब जनतेची आहे. त्या ठिकाणी खरं तर मी मागाशी सांगितलं 4 वर्ष परिषदेत होतो आणि परिषदेत असल्यामुळं अधिकाऱ्यांना जरा मरगळ आली होती. साहेब इकडे जरा साहेब अधिकाऱ्यांना जरा मरगळ आली होती. ती मरगळ सटकण्याचं काम आजच्या आंदोलन केलेलं. 6 महिने गरीब माणसाला तुम्ही आदेश दिला नाही. आज त्याला तुम्ही आदेश दिला. तुम्हाला तुमच्या शिवसाहेबांनी सांगितलंय का तो मी आता फोनवर बोललो जिथं काम करतो तिथं काम करू द्या उद्यापासून. आज हजर करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. पण जर इथून पुढं असा एखाद्या झाडूवाल्याला सफाईकाराला जर कोणी 6 महिने कामावर नाही घेतला, 6 महिने पगार नाही दिला तर नगरपालिकेला टाळा टोकल्याशिवाय राहणार नाही असा माझा विचार आहे. या ठिकाणी कुणाची नगरपालिका आहे, कुणासाठी आहे? घरपट्ट्या सोडता डबल घरपट्ट्या, टिबल घरपट्ट्या आणि मग त्याच्यातून एका सफाई करायला 6 महिने काम होणे त्याची पोरलेकडे काय खात असतील आणि अशा प्रकारचा आकीपाई आहे इकडं. आणि म्हणून तुम्हाला सर्व नगरसेवकांना या ठिकाणी माझी सूचना आहे. तुम्ही सगळी तरुण आहात, आकीपाई जरा आक्रमक व्हा. बदगेल तरी चालेल पण गरीब माणसाला न्याय भेटला पाहिजे. मला खरं तर राजा साहेब तुमचा आभार मानायचे आहेत. मी बोलता बोलले काही झालं तरी चालेल पण इथं जर अन्याय झाला तर नगरपालिकेमध्ये प्रोत्साहन करणार नाही आणि वरचा कोणत्या नेत्यांचं ऐकले नाही हे तुमचे महत्त्वाचे. आणि म्हणून शिवसाहेबांनी जर इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्षाचं ऐकलं नाही तर पक्ष विरहित तुम्ही सर्व नगरसेवकांनी त्या नगराध्यक्षाच्या आणि उपनगराध्यक्ष पाठी उभं राहिलं पाहिजे. मी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. साहेब तुम्हाला माझं थोडं वाईट वाटलं असेल. मी नगरपालिका बारीक आहे. मी 13 तालुक्याचा म्हणजे मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होतो. कितीतरी कर्मचारी 13 तालुके माझ्या हातामध्ये होते. लाल दिव्याची गाडी होती. माझा अध्यक्षपद समजेल लाल दिवस गेलं सगळ्यांचं. मुख्यमंत्री साहेबांचा माझा लाल दिवस सारखंच होता. साहेब एकच होती पण पद असताना या ठिकाणी पत्रकार मित्र आहेत सर्वांना सांगतो हे जर आज याला जर तिथं रुजू करून नसताना घेतलं तर आम्ही नगरपालिकेला टाळा ठोकवतो.
पण शिवसाहेबांनी ऐकला. तो फोन रेकॉर्डिंग झालाय, रेकॉर्ड फोन या ठिकाणी बातमीमध्ये दिसणार आहे. शिवसाहेबांनी आपल्या फोनवर त्यांना आदेश दिलाच पाहिजे नगराध्यक्ष माझ्या. त्याच्यामुळे त्यांना पण आता काही म्हणायचं नाही. त्यांनी आज रुजू करून घेतलंय, तिथं ते कामाला जातील. पण शिवसाहेबांनी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये नगरपालिकेचा कामकाज करीत असताना कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आम्ही बाहेरची माणसं तेवढ्या पुरतं येऊ, पण बाहेरच्या माणसांनी तर लुडबुड करण्याची गरज नाही. आणि म्हणून सत्ता ही काम करण्यासाठी असते. आदरणीय खरं तर अजितदादा पवारांचा आदर्श घेतला. आज अजितदादा आपल्यात नाही आहेत. दादाचा आदर्श घेतला तर हेलिकॉप्टरच्या बाजूने दादाची काढलं पडली. दादा आपल्या तरी आज नाही आहेत, तरी दादांचा आदर्श घ्या. आता सगळ्या नगरसेवकांनी चांगल्या प्रकारचं काम करा, अर्थाने करा. अधिक तर काय बोलत नाही, उशीर बराचसा झालेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे मला कोणी फोन केला होता मगाशी शेवटला? तुम्ही केलता. तुम्ही किती वेळा फोन केला मला? 7 वेळा तुम्ही केला. 9 वेळा तुम्ही. म्हणजे जवळजवळ मला 10-15 फोन आलते. सगळ्यांना माहित होतं इथं वादळ आल्याशिवाय इथं कार्यक्रम करायचे होणार नाही. पण मला अभिमान वाटला. माझा फोन नगराध्यक्षाला गेला, त्या मिनिटामध्ये नगराध्यक्ष मॅडम इथं आल्या, उपनगराध्यक्ष आला, नगरसेवक तुम्ही सगळे आले. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या नगरपालिकेमध्ये इथून पुढच्या भविष्य काळामध्ये पत्रकार मित्रांनो, शिवसाहेबांनी जर आता खोटं काम केला आणि सफाईकारांना जर अन्याय केला तर यदा कदाचित त्यांना सुट्टी आम्ही देणार नाही. ही नगरपालिका किती वर्ष काम केलं तुम्ही? इकडे जरा 30 वर्ष. काय पगार आहे तुम्हाला? गाव कोणतं तुमचं? मला कधी भेटलं तुम्ही? काल परवा माझ्या घरी ते निवेदन घेऊन आलते. गंगाधरचा एक देवराम भांगे म्हणून माणूस आहे, त्यांची मंडळी इकडेच आहे. आता ही महिला बिचारी रडत होती. मग किती वेळा फोन केला आम्हाला सकाळी? मी कुठे होतो? जुन्नर किल्ल्यावरती मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला होतो. 7 वेळा फोन केला. नशीब शिवसाहेब माझ्याकडून वाचले. नाही तर हे पत्र जर